शासकीय कामकाजाचा 31 मार्च हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो. या शेवटच्या दिवशी सर्व शासकीय रखडलेली कामं व जनतेचे प्रलंबित प्रश्न 31 मार्च रोजी निकाली काढण्याचे आदेश राज्य सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांना दिलेत. कारण 1 एप्रिल पासून सर्व नवीन शासकीय कामाला सुरुवात होते. परंतु दर्यापूर तहसील कार्यालयात शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली अधिकारी कर्मचाऱ्यांनीच दाखवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. 28, 29 आणि 31 मार्च शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं परिपत्रक थेट मुख्यमंत्री यांच्या कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्व शासकीय कार्यालयात परिपत्रक जाहीर करण्यात आले. त्या परिपत्रकाचं पालन करत तहसीलदार यांच्या मार्फत संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना हजर राहण्यासाठी सुद्धा आदेश देण्यात आले. तरी सुद्धा दर्यापूर तहसील कार्यालयात तहसीलदार यांनी काढलेल्या परिपत्रकाला बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही व 31 मार्च रोजी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात हजर दिसून आले नाही. त्यामुळे तहसीलदार यांचा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर दबाव आहे की नाही असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 31 मार्च शेवटचा दिवस असल्यानं ग्रामीण भागातील काही नागरिक दर्यापूर तहसील कार्यालयात शासकीय कामकाज करण्यासाठी आले होते. मात्र संबंधित विभागातील अधिकारी हजर नसल्यानं त्या नागरिकांना परत जावं लागलं. आता या गंभीर समस्या संदर्भात व शासनाच्या परिपत्रकाच्या केलेल्या उल्लंघनाच्या संदर्भात जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या गंभीर बाबी संदर्भात तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. अधिकारी कर्मचाऱ्यांना लाखो रुपये शासनामार्फत जनतेची सेवा करण्यासाठी पगार दिला जातो, तरी मात्र हे निगरगट्टा अधिकारी कर्मचारी शासनाच्या नियमांचं उल्लंघन करतात. अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर महसूल मंत्री आता अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक कारवाई करणं अपेक्षित आहे.